एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून मोठी कारवाई. 5284 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साठा जप्त. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनांक 12/8/2021 रोजीच्या परिपत्रकानुसार एकल वापर प्लास्टिक वापरावर बंदी असून प्लास्टिकचे उत्पादक, वापर, विक्री व साठवणूक करण्यास मनाई आहे. दिनांक 9/7/2024 रोजी प्रभाग समिती जी वालीव येथे धाडसत्र घातले असता गीता इंडस्ट्रियल इस्टेटमधील बिल्डिंग नंबर 3 येथील नीळकंठ प्लास्टिक या कंपनीवर पातळ प्लास्टिकच्या पिशव्या प्रतिबंधित प्लास्टिक तयार करण्याबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान 127 गोण्यांमध्ये 4579 किलो व प्लास्टिक पिशव्यांचे 47 रोल्स 705 किलो असे एकूण 5284 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून प्रथम गुन्हा केल्याने रुपये 5000 इतका दंड रोख स्वरूपात वसूल करण्यात आला आहे. वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात येत असून दिनांक 1 जुलै 2022 ते आजपर्यंत 35 टन प्लास्टिक जप्त करून 17,09,300 रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. माहिती, शिक्षण आणि संप्रेषण IEC अंतर्गत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून एकल वापर प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात येते व प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात येत आहे. सदर कारवाई मनपाचे घनकचरा व्यवस्थापक विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री सुखदेव दरवेशी व त्यांच्या पथकाने माननीय आयुक्त श्री अनिल कुमार पवार यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे व उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. मनपातर्फे उद्योजक, व्यापारी, वितरक, दुकानदार व वापरकर्ते यांना या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी व पावसाळ्यात गटार, नाले बंद होण्यासारखे दुष्परिणाम यांची जाणीव करून देण्यासाठी वेळोवेळी आवाहन, पथनाट्य, शिबिरे, वार्तालाप, पोस्टर्स, स्टिकर्स, बॅनर्स, शाळा व कॉलेजांमध्ये, रहिवासी संकुलांमध्ये जनजागृती करण्यात येते. तरीही पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी यापुढे अशा थैलांची उत्पादने करू नये व वापर टाळावा. त्याऐवजी कापडी थैल्यांचा वापर करावा. यासाठी बाजारामध्ये जैविक पद्धतीच्या विरघळणाऱ्या थैल्या असतात त्याचा वापर करावा असे आवाहन आयुक्त माननीय श्री अनिल कुमार पवार मनपातर्फे करीत आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत जप्त करण्यात आलेले प्लास्टिक रिसायकलिंग करण्याकरता एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून सदर एजन्सीमार्फत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व उत्पादने विरघळून त्यांचे दाणे तयार करण्यात येतील व सदर प्लास्टिकच्या दाण्यांचे पुन्हा प्लास्टिक पिशव्या तयार न करता इतर ठोस उत्पादने तयार करण्याबाबत अंतर्भूत करण्यात आला आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत होणार आहे. रिसायकलिंग करण्यात येणार आहे जेणेकरून प्लास्टिकपासून पुन्हा पिशव्या तयार न करता त्यापासून इतर साहित्य तयार करण्यात येईल व प्लास्टिकपासून होणारा ऱ्हास टाळता येईल.